पावसाळ्याचं सीझन आहे आणि जर बाहेर पाऊस पडत असला तर घरच्या मंडळी बोलतात की आता आम्हाला काहीतरी गरमागरम कुरकुरीत असं काहीतरी खायचं आहे. मग नेहमी तेच भज्याचे प्रकार खाऊन आपण बोर होतो किंवा आपल्याला करण्याची इच्छा होत नाही. तर मग त्यासाठीच आज आपण बनवणार आहोत मस्त स्वादिष्ट असे पावसाळ्यातच मिळणाऱ्या भुट्ट्याचे कटलेट किंवा भजे. आता तुम्हाला जे म्हणायचं आहे ते तुम्ही त्याला म्हणू शकता. बनवायला अतिशय साधे आणि सोपे आणि खायला तेवढेच चविष्ट आणि चवदार. रामराम मंडळी, तुमच्या सर्वांचे आई माझी लाडाची या माझ्या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंटसुद्धा नक्की करा आणि सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि लाईक करायला तर नक्कीच विसरू नका. चला तर बनवूया मस्त आपण स्वादिष्ट असे भुट्ट्याचे कटलेट. कटलेट करण्यासाठी आपण काय करायचं, इथं मस्त असे भुट्ट्याची सालं काढून घ्यायचे आणि त्याला त्या प्रकारे चिरून घ्यायचं आणि थोडंसं हलकंसं असं मिक्सरमधून दरदरं पिसून घ्यायचं. एकदमच हलकंसं असं, म्हणजे ते दाणे फुटले जातील, त्यामुळं ते फुटण्याचे चान्सेस राहत नाही. आणि नंतर इथे काय केलं आहे मी, त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये मग घेतलेलं आहे अद्रक, लसूण, मिरची, सांबार आणि जिरं. हे बघा, या प्रकारे ते वाटून घ्यायचं आणि ते सर्व मग मिक्स करायचं. आणि यामध्ये जर तुम्ही सिक्रेट इन्ग्रेडियंट्स टाकला ना एक, तर आपले कटलेट्स एक नंबर. हे सर्व टाकून घ्यायचं यात. आणि त्यामध्ये आता आपण टाकणार आहोत मस्त अर्धा वाटी असा रवा. रवा घेताना नेहमी बारीक घ्यायचा बरं का. आणि त्यामध्ये हळद, आमचूर पावडर आणि मीठ टाकून घ्यायचं. आणि सोबतच टाकलेलं आहे इथे मी बेसन. यामध्ये जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ असेल तर तेही तुम्ही टाकू शकता. आता हे सर्व साहित्य आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. बघा, अगदी या प्रकारे. तुम्ही भुट्ट्याचे कोणते वेगवेगळे प्रकार बनवता तेही सांगा. आता या प्रकारे मस्त आकार देऊन आपण व्यवस्थित कटलेट तळून घ्यायचे बरं का. बघा, तळताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की तेल चांगलं कडक गरम असायला हवं. मंद आचेवर तळायचे नाही. मस्त कुरकुरीत असे तळून घ्यायचे. मीडियम फ्लेम असावी, एकदम मंद नसावी. आणि ते कटलेट टाकल्यानंतर 1 मिनिट तरी त्याला हलवायचं नाही बरं का. बघा किती छान कलर आला आहे आणि अगदी सहज तयार झालेले आहेत. या प्रकारे सर्व कटलेट तळून घ्यायचे. आणि आता जर तुम्हाला भूक लागली असेल तर घ्या खाऊन आणि लाईक शेअर सबस्क्राईब. धन्यवाद.